सुंदर अशा मूर्ती वगैरे आहेत. प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. आवरायचं चालले, नैवेद्याची ताटं बनवते तेजू. या सगळेजण जेवायला. जेवायला या. कमेंट मध्ये सांगा पोळी आणि कटाची आमटी कोणाकोणाला आवडते ते. थँक्यू. वेलकम वेलकम. हाय फ्रेंड्स, आज घरात आहे सुहासिनींचा कार्यक्रम. तर तुम्ही शॉक झाला असेल. आज मी व्हिडिओ करते. ह्यांनी आहेत कॅफेमध्ये. आता आम्ही सगळं आवरतोय. ह्यांनी आल्यानंतर आणि कंटिन्यू करतीलच. आता मी नैवेद्य देवांचा काढून देवाला नैवेद्य वगैरे दाखवून येणार आणि परत मग सवासणी आले की त्यांना वाढून घेणार. मम्मींच्या इथं पोळ्या करायच्या चालल्यात आज सवासणींच्यासाठी. इथं पोळ्या करून झाल्यात ऑलमोस्ट सगळ्या. आता ह्या थोड्याच राहिल्यात आणि मी हे नैवेद्याचं ताट करते. आता ते झालं की परत मग सगळं आवरून बसणार. मम्मींचं अजून आवरायचं आहे. मम्मीनी अजून काही आवरलेलं नाही. आता हे देवाला नैवेद्य दाखवून झालाय घरच्या. आता आमच्या इथं रेणुकीचं मंदिर आहे, त्याला नैवेद्य दाखवणार आणि परशुरामाच्या मंदिरात दाखवणार. आज देवाला भरपूर फुलं आहेत, त्यामुळे देव पण एकदम सुंदर दिसत आहेत. आता मी इथं रेणुका मंदिरमध्ये आले. आता दिवा करणार, अगरबत्ती लावणार आणि नैवेद्य दाखवून घेणार. तुम्हाला दाखवते आज देवीची किती छान पूजा केली आहे आमच्या इथं. हे देवीचं स्वयंभू मंदिर असल्यामुळं ना हे जागृत देवस्थान आहे आमच्या इथलं आणि बरोबर आमच्या घराच्या समोरच आहे. आणि इथं मंदिरात इतकं शांत वाटतं ना. उन्हाळ्यात सुद्धा सगळे इथं दुपारचे येऊन झोपतात. गार वातावरण वगैरे असतं. खूप छान आहे हे मंदिर. मी आता परशुरामाच्या मंदिरात आली आहे. आता नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे. तुम्हाला इथली पण मूर्ती दाखवते, बघा तुम्ही किती छान आहे ते. हे तुम्ही आधीच्या आमच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ह्यांनी करून टाकलेत ह्याचे एक व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले आहेत. सुंदर अशा मूर्ती वगैरे आहेत. प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. छोटंसंच आहे पण छान आहे. हॅलो गाईज, नमस्कार. ब्लॉग तुम्ही आता बघितला असेल की तेजूनी नैवेद्य वगैरे दाखवले, पोळ्या वगैरे झालेल्या आहेत. आज सवासणी वाढायच्यात. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात तेजूने केली. त्यामुळे तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला, की तुम्हाला तिचं बोलणं वगैरे कसं वाटलं, तिने जसं इंट्रोडक्शन वगैरे दिले, ब्लॉगिंगची सुरुवात तिने कशी केली ते सांगा मला. नवीन ब्लॉगर आलाय मार्केटमध्ये. बाकी आता तयारी चालली आहे. थांबा दाखवतो काय काय तयारी चालली ती. नैवेद्याची ताटं बनवायचं चाललंय. मम्मीचं आवरायचं चाललंय. नैवेद्याची ताटं बनवते तेजू. या सगळेजण जेवायला. जेवायला या. ताटं आता बनवायचं चालू आहे. मम्मीचं आवरायचं चालू आहे. पप्पा कुठे गेले? पप्पा अर्धी ताट घेऊन गेले पप्पा. बाकी आता सगळेजण येतील. कमेंट मध्ये सांगा पोळी आणि कटाची आमटी कोणाकोणाला आवडते ते. पोळी लवर्स हजेरी लावा कमेंट्स मध्ये. बाकी आता 5 सवासणी बोलवलेत, ते लोक येतील आता. ते लोक आले की मग पुढचं कंटिन्यू करतो. काय पाहिजे तुला? दही. दही दही दही. व्हेअर इज द दही? इथे दही कुठे भेटेल आता आम्हाला? केशरी डब्बा समोरचा. अच्छा, केशरी डब्बा. ओके, केशरी डब्यामध्ये दही आहे. बापरे, मला माहितच नव्हतं. थँक्यू. वेलकम वेलकम. काय देऊ? चमचा. चम्मच. चम्मच. बघून जरा इकडे तिकडे पाय लागेल. नाही नाही, मी लांबच आहे. तू बंद की. उठा उठा जरा उठा की. तर आता सवासणींना बसायला रांगोळी काढायचं चालू आहे. तेजू रांगोळी करते. सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे मस्तपैकी. सगळेजण बसायला प्रॉपर माप घेऊन. त्याचं ब्लाऊज वेगळं आहे. या हिरवं स्कॉड आहे.
हाय की जागा थांबा थांबा. कुणी काढल्या मेहंदी? कुणी काढल्या? जाड पडत होती हो, जाड पडत होती मेहंदी. आणि हे आर्टिस्ट. काय चाललंय सासूचं? आरतीचं ताट. तेव्हा चाललं ग आता तू सवाशी नाहीस ना. नाही त्यावेळी तुझा पदर नव्हता ना. पदर अंगठी ठेवा. तिची एकच वाट लागली काय हो, एकच वाट लागली कुंकू लावा. एक वाट लागली विजली असेल दुसरी लावा. आम्हाला माहित नव्हतं, आता माहित झाले कुलदेव ज्योतिबाई. अहो म्हणजे घरातली म्हणायची की, पण देवीने आता सांगितलं की ज्योतिबा. फोटोचं काय नाही, उद्या लागते मूर्ती लागते देवाऱ्यात. तेच म्हणते मी अंजाने आपल्यातून. पहिला असं उतरायला ज्योतिबाचं टाक सगळे बाळकृष्ण आणि ज्योतिबा. अहो आम्हाला माहित नव्हतं आमचे कुलदेव कुठले होते. काय माहिती तहसीलदार तिकडे साड्या आवडतो आवडते सगळं करते. तिने बाकी सगळं केलं, फक्त मी पोळ्या तेवढ्या केल्या, बाकी सगळं तिने केले. लाईट गेली. असं त्या मुद्दा सोडा त्या व्हिडिओ मध्ये ते त्याची म्हणायची की नवरा मायावर मिळायसाठी काय करायचं. मिळालं नाही म्हणते मिळालंय की आहे की नाही ग. आता फुल आहे तुला गुण आहे तुला का आणि काय नाव लाव पिना पण किती नाही तर मग कसं करायचं. घालायला लागते बाई, घालायला लागते भारी काढते बची बाई. पाती करा बाजूला, तुम्ही आत मध्ये, तुम्हाला मी आत वाढतो. खूप लागते पोळी म्हणल्यावर त्याचं करताना त्याचं सांगतो ना. थांबा मला पहिला सवासणी वाढायला. रांगोळी हळदी पण फुल पडले इकडे सगळ्यांनीच पाया पडा भाऊनी पडतात. हा आणा इकडं. आयुष्यमान भव. काही जास्त नाही, सगळं जरा जराच नाही ना. आम्हाला मम्मी मी तिथं होती, मी कुठून नव्हते. ते हे करून ठेव ग, तयार करून ठेव. तयार करून एक घालून ठेव. फुलाला लावलं ना. मम्मी हा हळकून ठेव सुपारी पण नाही कुंकू. हळकून ठेव सुपारी त्या बॉक्समध्ये. सुपारी असतील ना त्याच्यात. राहू दे की. हा, ते आपण आणल्यावर एकत्र आपण आणायचं काय, एकत्र आम्ही एकत्र आणायचं. जेवण वेगवेगळं करायचं कसं एक जागीच ठेवायचं. ज्याचं ते आणणार म्हणल्यावर ज्याचं तेच करायला पाहिजे ना.
ए मंदा इथं त्यांचं नाही म्हणजे व्हिडिओ चालू आहे. सवासनी वाढून झाले आहे. बाय बाय. सगळी निघाली तुम्ही जेवा आता आम्ही जेवतो. भुका लागला सकाळपासून उपवास आहे. आता 2 वाजले. जाम भुका लागल्या. मला पण अश्विनीला काय म्हणते अश्विनी लवकर मला भूक लागली म्हणून तिला बोलवून घेतल्या. मग मी नैवेद्य दाखवले तिकडे सगळं आणि मग ते आल्या म्हणजे सगळी निघाली घरला.